महत्त्वाची बातमी, अजित पवार बाबा सिद्दीकींच्या कार्यालयात दाखल झालेले आहेत। बाबा सिद्दीकींच्या थोड्याच वेळात पक्षप्रवेश होणार असल्याची माहिती मिळते। बाबा सिद्दीकी यांचा थोड्याच वेळात पक्षप्रवेश होणार आहे, कारण अजित पवार आता बाबा सिद्दीकी यांच्या कार्यालयात दाखल झालेत। 2 दिवसापूर्वीच बाबा सिद्दीकी यांनी आपल्या पक्ष सदस्यत्वाचा काँग्रेसमधून राजीनामा दिला होता आणि आज त्यांची भेट घेण्यासाठी अजित पवार त्यांच्या कार्यालयात दाखल झाले। थोड्याच वेळात बाबा सिद्दीकी यांचा राष्ट्रवादी पक्षामध्ये प्रवेश होणार आहे। अक्षय मनकडी माझे सहकारी आपल्यासोबत अधिक माहिती देण्यासाठी जोडले गेलेत। अक्षय, सुमित, सध्या आपण बाबा सिद्दीकी यांच्याच पक्ष कार्यालयामध्ये आहोत, ज्या ठिकाणी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, जे राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, त्याचसोबत प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, कार्याध्यक्ष प्रफुल्लभाई पटेल आणि त्याचसोबत धनंजय मुंडे आणि इतर राष्ट्रवादीचे बडे नेते जे सध्या बाबा सिद्दीकी यांच्यासोबत बंद दाराआड जे आहेत ते चर्चा करताना पाहायला मिळत आहेत। आज बाबा सिद्दीकी यांचा पक्षप्रवेश जो आहे तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये होणार आहे आणि येत्या काळात राज्यसभेची निवडणूक सुद्धा आहे। त्या राज्यसभेची निवडणुकीकरता राष्ट्रवादी पक्षाकडून उमेदवार कोण या सगळ्या संदर्भात देखील चर्चा जी आहे ती या संपूर्ण पार्श्वभूमीवरती होणार आहे। आणि बाबा सिद्दीकी हे अनेक वर्ष राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कार्यरत होते आणि त्यांच्यासोबत जोडलेला जेवढा जनसंपर्क आहे त्या लोकांना घेऊन ते स्वतः राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येणार आहेत। त्यामुळे हे बाबा सिद्दीकी यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये येण्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला एक वेगळी बळकटी जी आहे ती दिली जाणार आहे। त्यामुळे संपूर्ण चर्चा जी आहे बंद दाराआड सध्या उपमुख्यमंत्री अजित पवार आणि बाकीचे इतर राष्ट्रवादीचे बडे नेते बाबा सिद्दीकी यांच्यासोबत करताना पाहायला मिळत आहेत। काँग्रेसचेच आमदार, त्यांचे पुत्र झिशान सिद्दीकी देखील या संपूर्ण बैठकीला उपस्थित आहेत। झिशान सिद्दीकी मात्र राष्ट्रवादीमध्ये पक्षप्रवेश करणार नाहीयेत, परंतु ते सध्या या संपूर्ण बैठकीला उपस्थित असल्याचं सध्या तरी आपल्याला पाहायला मिळतंय। नक्कीच जर आपण हे दृश्य बघतोय, अजित पवार हे बाबा सिद्दीकी यांच्या कार्यालयामध्ये दाखल झालेले आहेत। बैठकीला सुरुवात झालेली आहे। अजित पवार आपल्याला दिसतात सध्या कार्यालयात उपस्थित असलेले। बाबा सिद्दीकी यांचा आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये हा प्रवेश होतोय, मात्र झिशान सिद्दीकी हे मात्र राष्ट्रवादीत प्रवेश करणार नाहीयेत।